नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी ट्रिक्सवरती. मित्रांनो, लवकरच आता आपली राज्यसेवेची प्री होणार आहे आणि कंबाईनसुद्धा जवळ आलेली आहे. तर त्याच अनुषंगाने आपण एक रिव्हिजन म्हणून काही टॉपिक अभ्यासणार आहोत. त्यानुसार आपण आज आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत पंचवार्षिक योजना. ज्या सगळ्या पंचवार्षिक योजना आहेत त्या आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचं सविस्तरपणे रिव्हिजन करून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूयात आजचा टॉपिक पंचवार्षिक योजना. मित्रांनो, पंचवार्षिक योजना याची जी मूळ संकल्पना आहे ती पंडित नेहरूंची होती आणि भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 दरम्यान राबवण्यात आलेली आहे. या योजनेचं प्रतिमान होतं हेराल्ड आणि डोमर. नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष होते गुलझारीलाल नंदा. या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट हे कृषी क्षेत्राचा विकास करणं हे होतं. म्हणजेच या योजनेमध्ये कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलेलं आहे. आणि मित्रांनो, या योजनेचा विकास दर जो आहे तो अपेक्षित होता 2.1% आणि साध्य झालेला आहे 3.6%. या योजनेअंतर्गत सुरू झालेले काही सार्वजनिक प्रकल्प आहेत. दामोदर खोरे योजना, हिराकूड योजना, सिंद्री जो की झारखंडमध्ये आहे, देशातला पहिला खत कारखाना आणि ह्या कारखान्याला सहाय्य लाभलेलं आहे अमेरिका आणि इंग्लंड या देशांचं. चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये रेल्वे इंजिनचा कारखाना आणि पेरांबूर तामिळनाडूमध्ये रेल्वे डब्यांचा कारखानासुद्धा या योजनेअंतर्गत सुरू झालेला आहे. यामध्ये प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम आहेत समुदाय विकास कार्यक्रम 1952 साली, खादी ग्रामोद्योग आयोग स्थापना झालेली आहे 1951ला आणि 1952ला कुटुंब नियोजन कार्यक्रमसुद्धा याच योजनेअंतर्गत सुरू झालेला आहे. मित्रांनो, दुसरी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 आहे. याचे अध्यक्ष नेहरूच आहेत आणि उपाध्यक्ष व्ही.टी. कृष्णमाचार्य आहेत. प्रतिमान पी.सी. महालनोबिस. प्रमुख उद्दिष्ट आहे अवजड व पायाभूत उद्योगांच्या निर्मितीला प्राधान्य. आणि मित्रांनो, दुसऱ्या योजनेपासून उद्योगांचे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. या योजनेचा विकास दर जो अपेक्षित होता तो 4.5 आहे आणि साध्य झालेला आहे 4.1%. योजना काळातले प्रकल्प आहेत, लोहपोलाद प्रकल्प आहेत. हे 3 लोहपोलाद प्रकल्प आहेत. त्यापैकी एक आहे भिलाई छत्तीसगड राज्यामध्ये, याला सहाय्य रशियाचं लाभलेलं आहे. नंतर आहे रूरकेला ओरिसामध्ये, याला सहाय्य जर्मनीचं लाभलेलं आहे आणि दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये याला सहाय्य ग्रेट ब्रिटनचं लाभलेलं आहे. याच योजनेमध्ये नानगल पंजाब येथे खत कारखाना सुरू करण्यात आलेला आहे आणि विशाखापट्टणम जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे येथे जहाज बांधणीचा कारखानासुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. या योजनेचा विकास दर हा अपेक्षित विकास दरांपेक्षा कमी साध्य झालेला आहे. यानुसार ही योजना जी आहे ती अपयशी झालेली आहे आणि याची जी कारणं आहेत ती आहेत सुएझ कालवा प्रश्न, मोसमी पावसाची अनिश्चितता आणि तसंच परकीय गंगाजळीत घट. आणि या योजनेपासून जो आहे ते भारताला सतत भाववाढीला तोंड द्यावं लागत आहे. नंतर आहे तिसरी पंचवार्षिक योजना. ही पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 दरम्यान राबवण्यात आलेली आहे आणि हिचे अध्यक्षसुद्धा पंडित नेहरू होते 61 ते 64 दरम्यान आणि नंतर 1964 ते 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे अध्यक्ष आहेत. प्रतिमान आहे अंशतः पी.सी. महालनोबिस यांचं. उद्दिष्ट आहे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसंच पायाभूत अवजड उद्योग आहेत यांची पण उभारणी करणं. याचा विकास दर जो आहे तो अपेक्षित आहे 5.6% आणि साध्य झालेला आहे फक्त 2.7%. अपयशाची कारणं आहेत 20 ऑक्टोबर 1962ला चीनचं आक्रमण झालेलं आहे भारतावर आणि 1965ला भारत पाक युद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजनांऐवजी 3 वार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहेत 1966 ते 1969 दरम्यान. हा कालावधी जो आहे तो नियोजनाची सुट्टी म्हणून गणला जातो. नामवंत अर्थतज्ञ धनंजय गाडगीळ यांनी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे पंचवार्षिक योजनेऐवजी वार्षिक योजना राबवाव्यात असा निर्णय घेतलेला होता.
पहिल्या वार्षिक योजनेमध्ये 6 जून 1966ला अतिरिक्त भाववाढ आणि आंतरराष्ट्रीय दडपणामुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलेलं आहे. साध्य जे आहे ते या योजनामध्ये 3.7% इतका विकास दर घडून आलेला आहे. या वार्षिक योजना काळात अध्यक्ष इंदिरा गांधी होत्या आणि 1966ला केंद्रीय स्तरावर स्वतंत्र अशा कुटुंब नियोजन खात्याची रचना याच योजनेमध्ये झालेली आहे. तर मित्रांनो, नंतर आहे चौथी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 असा आहे. अध्यक्ष आहेत इंदिरा गांधी, उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ हे आहेत. प्रतिमान धनंजय गाडगीळ यांचं प्रतिमान वापरलेलं आहे आणि मुख्य उद्दिष्ट स्थैर्यासह आर्थिक विकास साधणं हे आहे. विकास दर आहे अपेक्षित 5.7% आणि साध्य जर झालेला आहे तर 3.3%. याच्यानुसार ही सुद्धा योजना जी आहे ती यशस्वी झालेली दिसत नाही आहे, कारण विकास दर हा खूप कमी साध्य झालेला आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा विकास दर जरी कमी असला तरीही योजना जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे, कारण यामध्येच गरिबी हटाव घोषणा करण्यात आलेली होती इंदिरा गांधीद्वारा आणि 14 मोठ्या राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरणसुद्धा झालेलं आहे आणि सार्वजनिक कायदा 480 नुसार केली जाणारी अन्नधान्याची जी आयात आहे ती 1971मध्ये पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. केंद्राची योजना आणि राज्याची योजना असं पंचवार्षिक योजनांचं वर्गीकरणसुद्धा चौथ्या पंचवार्षिक योजनेनंतर करण्यात आलेलं आहे. तर ही योजना अपयशी झाली याची काही कारणं आहेत. तर ती कारणं अशी आहेत. 1971ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालेलं होतं आणि नंतर जो बांगलादेशामधले जे निर्वासित आहेत त्यांचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्याच्यानंतर आहे सरकारी नोकरांची वेतनवाढ झालेली आहे. नंतर रेल्वे कर्मचारी वेतनवाढ आणि पेट्रोलियमचे सुद्धा खूप भाव जे आहेत ते वाढलेले होते. या सर्व कारणांमुळे चौथी जी पंचवार्षिक योजना आहे ती बऱ्यापैकी अपयशी झालेली आहे. असं असलं तरी या योजनेमध्ये हरित क्रांती जी आहे ती यशस्वी झालेली आहे. त्याच्यानंतर आहे पाचवी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978 आहे. मित्रांनो, हिचं वैशिष्ट्य असं आहे की पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ती 5 वर्ष राबवण्यात आलेली नाही आहे, तर ती 4 वर्ष राबवण्यात आलेली आहे. हिच्या अध्यक्ष ज्या आहेत ते इंदिरा गांधीच आहेत आणि उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ. नियोजन मंत्री दुर्गाप्रसाद धर हे आहेत आणि प्रतिमान ॲलन आणि रुद्र. तसंच दुर्गाप्रसाद धर यांचे जे डावपेच होते हे सुद्धा प्रतिमान म्हणून वापरण्यात आलेले आहेत. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते सामाजिक न्यायासह आर्थिक विकास आणि गरिबी हटाव हे आहे. या योजनेचा विकास दर अपेक्षित होता 4.4% आणि साध्य झालेला आहे 4.8%. म्हणजे ही योजना यशस्वी झालेली दिसते. या योजनेअंतर्गत एप्रिल 1976मध्ये पहिलं लोकसंख्याविषयक जे राष्ट्रीय धोरण आहे ते इंदिरा गांधींद्वारा जाहीर करण्यात आलेलं आहे. नंतर सरकती योजना आहे 1978 ते 1983 दरम्यान राबवण्यात आलेल्या आहेत. जनता सरकारने मार्च 1978मध्ये पाचवी पंचवार्षिक योजना जी आहे ती स्थगित केली आणि त्याऐवजी सरकती योजना घोषित केलेली आहे. या काळामध्ये नियोजन आयोगाचे अध्यक्ष मोरारजी देसाई हे होते. उपाध्यक्ष DT लकडावाला हे आहेत. सरकत्या योजनेचा आराखडा लकडावाला यांनीच घोषित केलेला होता. प्रतिमान जनता सरकारने महालनोबिस प्रतिमान त्याग करून गांधी मॉडेल स्वीकारलं होतं आणि यानुसार यामध्ये लघु उद्योग आणि कुटीर उद्योग यांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं. 1978मध्ये 1000, 5000 तसंच 10,000च्या ज्या नोटा होत्या ते चलनातून रद्द करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 6वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 दरम्यानचा आहे. 1980मध्ये सत्तेवर झालेला आहे. सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने 6वी पंचवार्षिक योजना सरकती योजना रद्द करून जी आहे ती सुरू केलेली आहे. अध्यक्ष आहेत इंदिरा गांधी 1980 ते 83 दरम्यान आणि 83 ते 85मध्ये राजीव गांधी हे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद धर हे आहेत. प्रतिमान आहे ॲलन आणि रुद्र. विकास दर जो आहे तो 5.2 हा अपेक्षित आहे आणि साध्य झालेला आहे 5.7%. मुख्य उद्दिष्ट आहे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. तसंच ऊर्जा क्षेत्राला
प्राधान्य जीवनमानाची गुणवत्ता वाढवणं, लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न आणि यामध्ये छोटं कुटुंब सुखी कुटुंब अशी घोषणासुद्धा दिलेली आहे. अंत्योदय योजनेला प्रारंभ झालेला आहे. नेहरू मॉडेल आणि सालेम तामिळनाडूमध्ये लोहपोलाद प्रकल्पसुद्धा पूर्ण झालेला आहे आणि रोजगार कार्यक्रम आहेत IRDP, RLEGP आणि NREP. 7वी पंचवार्षिक योजना कालावधी आहे 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. अध्यक्ष आहेत राजीव गांधी, उपाध्यक्ष P शिवशंकर, प्रतिमान आहे PR ब्रह्मानंद आणि CN वकील. मुख्य उद्दिष्ट आहे सामाजिक कल्याण व दारिद्र्य निर्मूलन. विकास दर आहे 5% आणि साध्य झालेला आहे 6%. प्राधान्य ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी ही योजना आहे. घोषवाक्य आहे अन्न, काम आणि उत्पादकता. व्यूहरचना नेतृत्व करणारा शेती विकास अशी आहे. योजनेतील रोजगार कार्यक्रम JRY, इंदिरा आवास योजना आणि दशलक्ष विहिरी योजना या योजना ज्या आहेत त्या या 7व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक वार्षिक योजना झालेली आहे 90 ते 92च्या दरम्यान, तर तिला आपण नियोजनाच्या सुट्टीचा कालखंड असं गणतो. नंतर आहे 8वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 असा आहे. अध्यक्ष आहेत चंद्रशेखर, जनता सरकार आणि PV नरसिंहराव काँग्रेस आणि उपाध्यक्ष रामकृष्ण हेगडे मोहनधारिया हे जे आहेत ते जनता चे आहेत आणि प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे. प्रतिमान आहे PV नरसिंहराव आणि मनमोहन सिंग. यानुसार उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं जे LPG प्रतिमान आहे याला प्राधान्य दिलेलं आहे. स्वरूप आहे नियंत्रित अर्थव्यवस्थेकडून नियोजित अर्थव्यवस्थेकडे. विकास दर आहे 5.6% अपेक्षित आणि साध्य झालेला आहे 6.8%. प्राधान्य जे आहे ते खाजगी क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्रापेक्षा प्राधान्य दिलेलं आहे. उद्दिष्ट आहे अर्थव्यवस्थेला गती देणं. योजनेतील रोजगार कार्यक्रम PMRY, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना आणि इंदिरा महिला योजना तसंच गंगा कल्याण योजना. नंतर आहे पहा 9वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 असा आहे. अध्यक्ष आहेत HD देवगौडा आणि अटल बिहारी वाजपेयी. उपाध्यक्ष मधु दंडवटे, संयुक्त आघाडी सरकार आणि जसवंत सिंग तसंच कृष्णचंद्र पंत हे भाजपचे. घोषवाक्य सामाजिक न्याय आणि समतेसह विकास. उद्दिष्ट आहे कृषी व ग्रामीण विकासावर भर, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे. विकास दर आहे अपेक्षित 7% आणि साध्य झालेला आहे 5.35%. रोजगार कार्यक्रम स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणि भाग्यश्री बालकल्याण योजना तसंच राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना, अंत्योदय अन्न योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या सर्व ज्या योजना आहेत त्या 9व्या पंचवार्षिक योजनेतल्या आहेत. नंतर आहेत 10वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 असा आहे. अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी, उपाध्यक्ष KC पंत. 10व्या पंचवार्षिक योजनेचा विकास दर जो आहे अपेक्षित आहे 8% आणि साध्य झालेला आहे 7.8%. यामध्ये व्यवसाय तज्ज्ञ आणि विशेष सेवा योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. त्याच्यानंतर आहे पहा 11वी पंचवार्षिक योजना. कालावधी आहे 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012. या योजनेचं घोषवाक्य आहे वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे. अध्यक्ष आहेत मनमोहन सिंग आणि या योजनेचे उपाध्यक्ष जे आहेत ते आहेत मॉन्टेंग सिंग अहलुवालिया. या 11व्या पंचवार्षिक योजनेचं जे प्रतिमान आहे ते पुरा प्रतिमान वापरण्यात आलेलं आहे. विकास दर अपेक्षित जो आहे तो आहे 8.5% आणि साध्य झालेला आहे 8.2%. नंतर आहे 12वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 असा आहे आणि या योजनेचं घोषवाक्य
वेगवान व चिरस्थायी सर्वसमावेशक वृद्धी असं आहे. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेनंतर 13वी पंचवार्षिक योजना ही आलेली नाही आहे, कारण 2015मध्ये 1 जानेवारी 2015च्या नंतर नियोजन आयोगाची जी जागा आहे ती नीती आयोगाने घेतलेली आहे. मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.